लिंगायत स्मशानभूमीच्या वादामध्ये समाजाच्या दोन्ही संस्था व समाजाला वेठीस धरू नये. विजयकुमार हत्तोरे. सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न आहे. अक्कलकोट रोड लगत असलेली जागा सोलापूर महानगरपालिकेने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला होता. समाजाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्या स्मशानभूमीची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे द्यावी की होडगी मठाकडे, यावरून अनावश्यक वाद आणि टीका सुरू झाली आहे. या विषयामध्ये सध्या अतिशय घाणेरडे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी केवळ श्रेयवादासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी मंदिर समिती आणि मठ यांच्यामध्ये मुद्दाम वाद निर्माण करत आहेत. हा प्रकार समाज हिताला घातक असून यामुळे संपूर्ण लिंगायत समाज बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची भावना समाजामध्ये निर्माण होत आहे. लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेता श्री सिद्धेश्वर मंदिर समिती आणि होडगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला लक्ष करून दुसऱ्या संस्थेविरोधात वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे. समाजाच्या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण करून संपूर्ण समाजाला वेठीस धरणे कोणालाही मान्य होणार नाही. सोलापूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे कोल्हापूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी महानगरपालिकेच्या अखत्यारीत घेऊन त्यांचे अत्याधुनिकीकरण, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, शेड, बसण्याची व्यवस्था, अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अशा सर्व बाबीसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जागतिक लिंगायत महासभेची मागणी आहे. हा स्मशानभूमीचा खेळ खेळताय तुम्ही. त्या मठाचे नाव देण्यासाठी तुम्ही विरोध केलेला आहात. का केलेला आहात? बरं तुम्ही केले नसेल, तुम्हाला कोणाचा आमदाराचा फोन होता का? आमदार पुत्राचा फोन होता का? त्यात कोण नगरसेवकचा होता? याचं उत्तर देणं आता शिवानंद पाटलाला भाग पडणं गरजेचं आहे. का तर तुमची भूमिका एकीकडे मठाच्या बाबतीत विरोधाचे राहणे आणि एकीकडे मठाला दाखवणे की मी तुमचा प्रेमी आहे, मठावर अन्याय होत आहे, महाराजांचा अपमान. ते जगद्गुरू आहेत, काशी जगद्गुरू. ते आता होडगी महाराज राहिले नाहीत, ते काशी जगद्गुरू आहेत. आता त्यांना एवढ्या विषयात ओढून त्यांना छोटं करणं हे कितपत योग्य आहे? आणि या भांडणामध्ये मंदिर सिद्धेश्वर भक्त आणि होडगी भक्त त्यांच्यामध्ये तुम्ही भांडण लावण्याचा प्रकार आहे का? काय चाललंय? म्हणून ह्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे की दोन देशमुखांनी कालचंही माझे सुभाष बापू देशमुखांनी सुद्धा काल याच्यावर भरपूर काही लिंगायत समाजाची सहानुभूती घेण्यासाठी बोलले. मी देशमुखांना एवढंच विचारतो की आपण दक्षिण सोलापूरचे आमदार आहात, किती लिंगायत स्मशानभूमीला तुम्ही आतापर्यंत बजेट दिलं आहे? तुम्हाला किती लिंगायत स्मशानभूमी माहिती आहे का? ते जाऊ द्या. मजरेवाडी येथे लिंगायत स्मशानभूमी नव्हती, त्यावेळेस रस्त्यावर हे जाळे जात होते. मजरेवाडी विमानतळाच्या समोरून त्यावेळेस तुम्ही कुठे होता? वरती मजरेवाडी स्मशानभूमी आज कार्यान्वित झालेली आहे, महापालिका देखभाल करते. त्या ठिकाणी असता की त्या देशमुखांनी एक दमडी दिली नाही तिथे, तरी तू बघितलं नाहीये. म्हणजे तुम्हाला माहीत कशाला ह्या गोष्टीचं भांडवल करता? एक तांत्रिक चूक असू दे, महापालिका, तो तुमचा इंटरनल विषय आहे. मला म्हणायचं की कोठे देशमुख वाद हा असू दे, कारण या दोन्ही देशमुखांच्या वादात मागच्या 5 वर्षात सोलापूरचं पार वाटोळं केलं. मला असं वाटू लागले आता दोघं एकत्रित येऊन वाटोळं करायचं ठरवलेत काय? कारण तुम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे, सत्ता दिलेला आहे, मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात बजेट देत आहेत. राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा मी मोठा तू मोठा ह्याच्यामध्ये सोलापूरकरांचं नुकसान होत आहे. तसं असेल तर संपूर्ण सोलापुरातील जेवढे स्मशानभूमी आहेत सगळ्यांचंच एक ऑडिट करा. प्रत्येक स्मशानभूमीला गरज आहे. मग उद्या तुम्ही प्रत्येक समाजाला देणार आहे का देखभालीसाठी? उद्या सगळे येतील, आम्हाला दे आमच्या समाज, आम्ही देखभाल करतो. मग महापालिका काय करते? महापालिकेला एवढी भीतीची वेळ आली का देखभालीसाठी, त्यांना प्रयत्न करण्यासाठी? मग आता जेवढे स्मशानभूमी आहेत प्रत्येक महापालिकेच देखभाल करतोय सध्या. आज प्रिसिजन सारखे मोठमोठे इंडस्ट्रीज आले होते, मोदी सारखे विकास केले, तसे हजारो इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला द्यायला विकास करायला. कुठेतरी हा विषय थांबवला पाहिजे. समाज म्हणून कोणी भांडवल करू नये किंवा त्याचा आम्हाला दोन्ही संस्था हे आदरणीय आहेत, त्यांना उगाच विनाकारण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये, तिघांच्या भांडणामध्ये त्या महापालिकेला बदनाम करणे, संस्थेला बदनाम करणे आणि समाजाला याच्यात भरबडणे हे चुकीचं आहे. ते जर म्हणत असेल त्यांच्याकडे आम्ही एकनाथ शिंदे सफळ जाऊ, कोर्टात जाऊ म्हणजे जो विषय झाला त्याला थांबायचं, अजून कोर्ट कचेरी करत बसायचं का? मग आम्ही असं ठरवलं की तर लिंगायत समाजातील सर्वच लोक, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळ आम्ही तक्रार नव्हतो तुमच्या की लोकांनी एवढं मोठं जनादेश तुम्हाला दिलेला आहे, तर हे काय चाललंय तुमचं? यासाठी आजचं एक जनभावना काय आहे ते आमचं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न होता. याच्यामध्ये समाजाला कोणी केलंय त्यांना श्रेय जाऊ द्या, घेऊ द्या, परंतु तिथं स्मशानभूमी कार्यान्वित होणे, तिथं अंत्यसंस्कार चालू होणे हे प्रथम कार्य आहे. हे महापालिकेने तात्काळ ह्या भानगडीत न पडता ती सुरुवात करावी हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत.